गेल्या आठवड्यात पुण्यातल्या विमाननगर भागातल्या एका नामांकित कंपनीमध्ये काम करणाऱ्या मुलीची निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती। ही हत्या तिच्याच कंपनीत काम करणाऱ्या तिच्या सहकार्याने केली होती। पैशाच्या वादातून ही हत्या झाली होती। तरी आज ह्या कंपनीत काही इथल्या महिला स्थानिक महिला जमलेल्या आहेत। त्यांनी कॅन्डल मार्च काढलेला आहे। त्यांच्या काही मागण्या आहेत, प्रमुख मागण्या आहेत। आपण त्यांच्याशी सविस्तर बातचीत करून जाणून घेऊयात ते काय मागणी करत आहेत। ताई, काय नाव आपलं? मी शिवानी माने। आज खरं तर शुभदा बरोबर जे झालेलं आहे ते पुण्यासारख्या ठिकाणी झालेलं आहे। आज पुण्याला हे आपण शिक्षणाचं माहेरघर समजलं जातो, परंतु आज मुली शिकण्यासाठी येतात, जॉबसाठी येतात आणि खेडोपाडू आजूबाजूच्या ठिकाणावरनं येतात। परंतु आज परिस्थिती अशी झाली की पुण्यासारख्या ठिकाणी महिला सुरक्षित आहेत का? नाही आहेत। पण हे आज अशा कंपनीमध्ये एज्युकेटेड मुलं असतात आणि अशा प्रकारचं गुन्हेगारी प्रवृत्तीने अशा प्रकारचं केलं गेलं। ह्याच्यामध्ये कंपनीवाल्यांनी पाहिलं नाही का की तो मुलगा कसा आहे, सायको आहे का काय आहे की काय? जॉबवर ठेवताना यांनी चौकशी केली पाहिजे। अशा प्रकारची मुलांची अशा मानसिकता आहे, तर अशी मुलं जॉबवर कसे ठेवतात? आणि आज त्या मुलांनी अशा प्रकारचं कृत्य केलं। आजूबाजूला सिक्युरिटी नव्हती का? चेकिंग हे केलं जातं। मग अशा प्रकारे जर होत असेल तर महिला कुठे सुरक्षित आहेत? आज स्कूलमध्ये आहेत। काय मागणी करत आहात तुम्ही? आज मला असं म्हणायचंय की महिलांना तुम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करा की महिला सुरक्षित कशा राहतील। मग इथे असेल, कंपनीमध्ये असेल किंवा कुठे असेल, तर महिलांना सुरक्षित होण्यासाठी काय प्रशिक्षण दिलं पाहिजे हे त्यांनी दिलं पाहिजे आणि काय त्यांच्यासाठी केलं गेलं पाहिजे हे पण कंपनीवाल्यांनी विचार करून त्यांच्या सुरक्षिततेचा विचार केला पाहिजे। ताई, आतापर्यंत आपण बघितलं हा कोयता कल्चर, हे हाणामाऱ्या, भांडण वगैरे हे रस्त्यावर व्हायचे, वस्त्यांमध्ये व्हायचे, पण आता कुठं ना कुठं हे एज्युकेटेड माइंडसेटमध्ये होत आहेत। कंपन्यांमध्ये हे कोयता कल्चर आलेलं आहे। याविषयी तुम्ही काय सांगाल? तेच मला म्हणायचं आहे की आम्ही पालक म्हणून मुलांना कुठपर्यंत फोन करतो, जोपर्यंत तो मुलगा शाळेमध्ये पोहोचत नाही, कॉलेजमध्ये पोहोचत नाही किंवा कंपनीमध्ये पोहोचत नाही। आणि जेव्हा आपली मुलं तिथे पोहोचतात तेव्हा आपण निश्चिंत असतो की चला आता तो कंपनीच्या आतमध्ये आहे किंवा ती कंपनीच्या आतमध्ये आहे। पण जर कंपनीच्या आतमध्ये, ते पण IT कंपनी, WNS सारखी इतके मोठे कंपनीमध्ये, IT कंपनीमध्ये जिथं ग्रॅज्युएट्स आणि मास्टर्स घेतलेली मुलं जिथं काम करतात, अशा ठिकाणी जर अशी घटना घडत असेल आणि ती पण पैशावरून घडलेली घटना आहे असं समजतंय, जर अशा क्षुल्लक कारणावरून जर इतका मोठं पाऊल एखादा मुलगा उचलत असेल, तर मला असं वाटतं की आता वेळ आलेली आहे ह्याच्यावरती कठोर कारवाई करण्याची। एकीकडे सरकार लाडकी बहीण योजना, बेटी बचाव बेटी पढाओ अशा योजना फक्त जाहिरातीपुरत्या काढत आहे, लोकांना भुलवण्याचं काम हे निवडणुकीच्या त्या काळामध्ये होत आहे। परंतु तुम्ही त्या महिलांना सुरक्षितता देण्यासाठी तुम्ही काय पावले उचलताय ह्याच्यावरती सरकार कधीच काही बोलत नाहीये। त्याच्यामुळं मुलींच्या बाबतीत असेल, महिलांच्या बाबतीमध्ये असेल, ह्या कोणी पुण्यासारख्या ठिकाणी जर सुरक्षित नसेल तर गावाकडे तर परिस्थिती अजूनच भयंकर असेल असं मला वाटतं। काय शिक्षेची मागणी करत आहात तुम्ही? ह्या मुलाला कठोरातली कठोर, मी तर म्हणते की अशा मुलांना फाशीची, जर त्यांनी एखादा जीव घेतलेला आहे तर त्याचा देखील जीव या घटनेमुळे गमवावा लागला पाहिजे। आणि तेव्हाच मला असं वाटतं की इथून पुढे जे आहेत कुठलाही मुलगा असं करायचं धाडस करणार नाही, कारण त्यांनी एक जीव घेतलेला आहे तर त्याचा पण जीव गेलाच पाहिजे ना। त्याची जी चुकी झालेली आहे तीच शिक्षा त्याला मिळाली तरच इथून पुढच्या घटना कमी होतील, नाहीतर दिवसेंदिवस या घटना वाढतच चाललेल्या आहेत। नुकत्याच बडगाव शिरी विधानसभेमध्ये पोर्शीच्या केसमध्ये देखील एका सुशिक्षित मुलीला जीव गमवावा लागला होता आणि त्या मुलाला कुठल्याही प्रकारची शिक्षा झाली नाही। आणि आता ही दुसरी घटना काहीच महिन्याच्या अंतरावरती वडगाव शिरीमध्ये होत आहे, ही आमच्यासाठी खूपच दुःखद आहे असं मला वाटतं। आम्ही सगळ्यांनी तो व्हिडिओ बघितलाय ज्यात तो तिला मारत आहे, तो मुलगा तिला मारत आहे आणि कुणीच मध्यस्थी नाही केली। इथले कर्मचारी असेल, वॉचमॅन असेल किंवा इथं अजून काम करणारे लोक आहेत, याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? नक्कीच त्यासाठीच आम्ही आज इकडचे जे ऑथोराइज पर्सन होते त्यांनाही काही प्रश्न विचारलेले आहेत की बाबा तो आतमध्ये कोयता घेऊन, तुमचा तो एम्प्लॉय पण आहे असं आम्हाला कळलं आहे, तो कोयता आतमध्ये घेऊन कसा येत आहे, कसं एवढी मोठी त्यांनी घटनाही केली, 100 लोक बघायला होते आणि तो कोयता मारल्यानंतरही घेऊन फिरत होता। म्हणजे हे एवढं दुर्दैवी आहे की पुणे शहर हा कुठंतरी वेगळ्या पद्धतीने मागच्या 4-5 वर्षामध्ये आपल्याला बघायला भेटतोय। कोयता गँगच्या नावाने असू द्या किंवा जी मानसिकता इकडं तरुणांची होत आलेली आहे, आपण एकीकडं पुणे शहराला हे विद्येचं माहेरघर बोलतो आणि अशी मानसिकता तरुणांनी जर डोक्यामध्ये ठेवली तर हे भविष्यासाठी बिलकुल पण बरोबर नाही मला असं वाटतं। काय शिक्षेची मागणी करत आहात तुम्ही? 100% त्याला फाशीच झाली पाहिजे। तो दुसऱ्यासाठी एक एक्झाम्पल बनला पाहिजे की अशा जर घटना जर कॅमेऱ्यामध्ये क्लिअर कट दिसत आहे तर अशा लोकांना लवकरात लवकर फाशी, जास्त त्याची केस लांब नाही झाली पाहिजे, लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे। आणि दुसरं
त्या मुलीला ज्यांनी जीव गमावला त्यांच्या आईवडिलांचे आम्ही सर्वप्रथम दुःखात आमदार बापूसाहेब पठारे असू द्या, सुरेंद्रदादा पठारे असू द्या, यांच्या सर्वांच्या वतीने आम्ही त्यांच्या दुःखात सहभाग होण्यासाठी इकडे आलेलो आहोत. आणि ज्या प्रिमायसिसमध्ये ही घटना घडली त्या प्रिमायसिसच्या लोकांनी, या WNSच्या IT पार्कच्या मालकांनी त्या मुलीला मोबदला द्यावा. थोडासा तुमचा मोबदला हा काय पैशांचा त्याच्या दुःख दूर करणार नाही, पण मला वाटतं कुठं ना कुठं एक छोटीशी मदत त्या परिवाराला मिळू शकते. ह्यासाठी आज आम्ही कॅन्डल मार्च पण काढण्यासाठी आलो होतो. भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्याला मोबदला पण मिळावा यासाठी पण आम्ही छोटीशी अपील करत आहोत. शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात ही घटना खूपच लाजिरवाणी आहे. त्या मुलाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आपला आवाज न्यूजसाठी मी शेख जोएब, पुणे.